बिझनेस ट्रिप हवी होती. बिझनेस बसा. सर मला मेकअप आर्टिस्ट बनायचं होतं, पण काही फॅमिली इश्यूमुळं मी बनले नाही. त्यामुळं मी आता कॉस्मेटिक्सचं शॉप ओपन करते. आयडिया तर चांगली आहे, पण भांडवल कॅपिटल काय कसं कुठनं अरेंजमेंट केलेली आहे? सर माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, ती इन्व्हेस्टमेंट करते. तिला बिझनेसचं काही नॉलेज आहे का कॉस्मेटिक शॉपचं? नाही, तिला नॉलेज नाही आहे, नॉलेज तर मलाच आहे, फक्त ती इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तुम्ही हा बिझनेस आवड म्हणून करताय. हो. चुकीचं आहे, पण हे आवड आहे म्हणून बिझनेस करतीये आणि त्यातली त्यात मैत्रीण पैसे देणार आहे आणि मैत्रीत बिझनेस करते, ते पण तेवढं चुकीचं आहे. मला एक सांग, तू तुझे टर्म्स तुझ्यावर क्लिअर केलेत का? टर्म्स? नाही सर, आम्ही फक्त म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरून करतो. म्हणजे काही ॲग्रीमेंट नाही केलेलं आहे, कुठली टर्म शीट डिफाईन नाही केलेली आहे, कोण कसं काम करणार, कुणाचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते काहीच डिफाईन नाही केलेले आहे. जे कॉस्मेटिक्समध्ये आहे किती मार्जिन असतं, जर किती लाखाचा बिझनेस झाल्यानंतर किती प्रॉफिट होईल, प्रॉफिट मार्जिन काय आहे, पर्सेंटेज काय आहे, हे तर तिला डिफाईन करायला लागेल ना. अरे बापरे सर, मी एवढा विचार नव्हता केला. मला असं वाटतं की मी अजून थोडा विचार केला पाहिजे. पॉझिटिव्ह वे निघे. पहिले एक लिगल हायर चेक कर, एका CAला भेट, त्यांच्याकडनं डिफाईन करून घे की ती प्रॉफिट रेशो तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे मैत्रीण, तिला किती प्रॉफिट रेशो दिला पाहिजे आणि तिला स्पेसिफिकली क्लिअर कर पहिलं, तर म्हणजे ती पार्टनरशिप लॉंग टर्मपर्यंत टिकेल. का अक्षय, तिला समजा बिझनेस सोपा आहे, लक्षात ठेव, फक्त करायचं आहे आपल्याला. सर मी आधी घाबरले होते, आता मी मोटिवेट झाली आहे. ऑल द बेस्ट. काय लागलं तर फोन कर आणि आई वडिलांचं नाव आहे ना रोशन कर. येस सर, हा? नक्की करेन. नक्की ना? हो. ठीक आहे.